भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती करून घेणार आहोत की मार्गातील सेवक सेविकांनी दिवाळी या सणाला कोणते कार्य करावे, कोणते करू नये। आपण सर्वांना हे माहीत आहे की ज्या क्षणापासून आपण सर्वांनी या मार्गाचा स्वीकार केला त्या क्षणापासून आपण सर्वांनी जीवनातील जुने विचार, जुनी पूजा सर्व काही आम्ही सोडलेले आहे आणि या मार्गातील जागृत दैवी कृपेची ओळख झाल्यामुळे आम्ही भगवंताला दिलेल्या वचनाप्रमाणे आपले कर्म तत्वशब्द नियमाने करण्याचे प्रयत्न करीत आहोत। आपण मानव धर्माचे सेवक असलो तरी या अनेक देवी देवतांना मानणाऱ्या समाजात राहतो व त्या समाजाचा आपण एक भाग आहोत। म्हणून जरी आम्ही जुनी पूजा सोडलेली असलो तरी सुद्धा काही सणांना आम्हाला या समाजाचा भाग म्हणून मनात कुठलेही जुने विचार निर्माण न करता त्या सणांमध्ये आनंदाने सहभाग घ्यावा लागतो। असाच एक सण म्हणजे दिवाळी। दिवाळी हा आपल्या देशातील सर्वात मोठा सण म्हणून ओळखला जातो। हा सण आपल्या महाराष्ट्रात 5 दिवसाचा असतो। या मार्गातील जुन्या सेवकांना या सणाला आपण सेवकांनी कोणते कार्य करावे, कोणते करू नये याची कल्पना असते, परंतु नवीनच मार्गाशी जुडणाऱ्या सेवकांना याची कल्पना नसते व ते नवीन असल्यामुळे त्यांच्या मनात अनेक प्रकारच्या शंका निर्माण होऊ शकतात। तर आपण या सणाला कशा प्रकारे साजरे करावे हे जाणून घेऊ। दिवाळीचा पहिला दिवस धनत्रयोदशीचा म्हणून ओळखला जातो। या दिवसाच्या तिथीला शुभकारक मानून अनेकातील लोक या दिवशी सोन्याचे दागिने विकत घेतात किंवा नवीन वस्तू किंवा नवीन भांडे असे कोणतीही नवीन वस्तू विकत घेणे याला ते शुभ मानतात। परंतु आपण सेवकांनी साध्या कार्याचे असोत किंवा त्यागी सेवक या भानगडीत पडू नये। आपण या दिवशी असा कुठलाही विचार मनात आणून नवीन वस्तू किंवा दागिना विकत घेऊ नये, कारण आमच्यासाठी प्रत्येक दिवस सारखाच असतो। अमुक दिवस शुभ किंवा अमुक दिवस अशुभ असे आमच्या मार्गात मानले जात नाही। आम्ही नवीन विचारांना मानणारे बाबाचे सेवक आहोत, ही गोष्ट नेहमी लक्षात असावी। म्हणून या तिथीचे आम्हाला शुभ अशुभ असे कोणतेही महत्त्व नसावे। दिवाळीचा दुसरा दिवस नरक चतुर्दशीचा असतो। या दिवशी अनेक वाले पहाटे लवकर उठून उपटन लावून अभंग स्नान करतात। आपल्या मार्गात साध्या कार्यातील सेवक सुद्धा बाबांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे पहाटे उठून आंघोळ करून आपली विनंती करतात। म्हणून साध्या कार्यातील किंवा त्यागी सेवकांनी या दिवसाला महत्त्व न देता आपले दैनंदिन कार्य करावे। कोणतेही जुने विचार निर्माण करून आपले कार्य करू नये, कारण या मार्गात आमचे सकाळी उठणे हे दैनंदिन कार्य असतात। आम्हाला कोणत्याही खास मुहूर्ताची गरज भासत नाही। दिवाळीचा तिसरा दिवस हा लक्ष्मी पूजनाचा असतो। या दिवशी अनेकातील लोक घराची साफसफाई करून अंगणात सडा घालून रांगोळ्या घालतात, दाराला आंब्याचे तोरण बांधतात, घराला लाइटिंग लावून सजवितात, दारात केळीचे पाने ठेवतात, दारावरती शुभ लाभ लिहितात, तसेच दिवाळी निमित्त फराळ तयार करतात व सायंकाळी घरात व घराच्या बाहेर दिवे लावून नवीन कपडे घालून लक्ष्मी पूजा करतात व प्रसाद वाटप करून फटाके फोडतात। या दिवशी आपण सेवकांनी आपल्या घराची साफसफाई करावी, कारण आपले घर स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य असते। तसेच घराला आपण लाइटिंग सुद्धा लावू शकतो, कारण तो सजावटीचा भाग असतो। अंगणात सडा घालून सुशोभित रांगोळ्या सुद्धा काढू शकतो, तो सुद्धा सौंदर्याचे प्रतीक असते। तसेच या दिवसानिमित्त फराळ सुद्धा तयार करू शकतो, कारण तो एक खाद्यपदार्थाचा भाग असतो। परंतु या दिवशी कोणतेही तोरण आपल्या घराच्या दाराला बांधू नये। तसेच सायंकाळी प्रार्थना केल्यानंतर आपण सुद्धा घरी दिवे लावू शकतो, कारण दिवाळी हा प्रकाशाचा पर्व असतो। तसेच आपल्या घरच्या मुलांना फटाके फोडायचे असतील किंवा नवीन कपडे घालायचे असतील तर ते सुद्धा ते घालू शकतात, फटाके फोडू शकतात। हा एक आनंदाचा भाग आहे। परंतु हे सर्व करताना आपल्या मनात कोणत्याही प्रकारे जुने विचार निर्माण होता कामा नये। तसेच काही त्यागी सेवक या दिवशी हवन कार्य घडवितात, ते त्यांचे वैयक्तिक कार्य आहेत, ते प्रत्येकाने स्वतःच्या इच्छेने करावे किंवा करू नये याबद्दल कुठलेही नियम नाही। दिवाळीचा चौथा दिवस हा गोवर्धन पूजेचा असतो। या दिवशी अनेक वाले आपल्या घराच्या समोर अंगणात शेणाचे गोवर्धन मांडतात व त्याची पूजा अर्चना करतात।
घरच्या जनावरांना स्वच्छ आंघोळ घालून त्यांच्या अंगावर रंगाचे थप्पे मारून त्यांची सजावट करतात व त्यांची पूजा करून त्यांना नैवेद्याच्या ताट जेवू घालतात. आपण सेवकांनी या दिवशी ज्या सेवकांच्या इथे जनावरे आहेत त्यांनी त्यांना आंघोळ घालून स्वच्छ करून त्यांची रंगाने सजावट करू शकतात व त्यांच्या मानाचा दिवस म्हणून त्यांना जेवणाच्या ताट जेवू घालू शकतात. परंतु या दिवशी आपल्या अंगणात शेणाचा गोवर्धन तयार करू नये हे जुने विचार आहेत व आपण जुने विचार सोडलेले आहेत हे नेहमी लक्षात ठेवावे. दिवाळीचा 5वा दिवस भाऊबीज म्हणून साजरा करतात. या दिवशी बहीण भावाला ओवाळून ओवाळणी भेट देतात. हा दिवस बहीण भावाच्या सणाचा असतो म्हणून आपण सेवक सेविकांना हा दिवस साजरा करता येतो. परंतु सेविका ताईंनी आपल्या भावांना ओवाळताना त्यांची आरती ओवाळू नये, फक्त टीका लावून त्यांना ओवाळणी भेट देऊन नमस्कार घ्यावे. तर अशा प्रकारे दिवाळीचा सण आपण सेवक सेविकांनी जुन्या विचारांना शंका कुशंकांना मनात निर्माण न करता एक चित्त एक लक्ष एक भगवान ही भावना मनात ठेवून आनंदाने साजरा करावे. नमस्कार. नमस्कार. माझे व्हिडिओ आवडले असल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. नमस्कार.